श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः। येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनक्वितसे मागुती। जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हा लागुनी, संदेह होता माझे मनी आजी तुवा फोडिला। तुझे सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो, परमतत्व जोडलो आजीचे नि दातारा। ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वा ज्ञान, आनंदमय माझे मन तुझे नि धर्मे स्वामिया। कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास, होईन तुम्हा आता दास म्हणून चरणी लागला। कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी, आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत। जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू, पुससी जरी आम्हा आहारू गुरुस्मरणी नित्य जाना। श्री गुरु महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची जे मनात, तेथे साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता। धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जाण ज्ञान सिद्धी तत्काळ। जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती भक्त लोक, काम्य होय तत्कालिक निपुत्रिक पुत्र होती। ग्रह रोग पीडादीन न होती व्याधी कधी दान, जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता। ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय बरवसी, ब्रह्महत्या पापे नाशी एकचित्ते ऐकता। ऐकू इतुकी ऐकोनी त्या अवसरी, नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी। कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती, भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचित्र ऐकावे। एखाद्या तृषेने पीडित जात असता मार्गस्थ, त्या आणून देती अमृत तया परी तू मज भेटलासी। गुरुचा महिमा ऐको कानी सांगी जे स्वामी विस्तारुनी, अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी। इतुकीय अवसरी सिद्धयोगी अभय करी, धरोनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना। असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी, बैसोनी सांगे ज्ञानज्योती ऐक शिष्या नामधारका। नेनती सोय गुरुदास्यका याची कारणे उपवादका, होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ। ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परीयसी, दृढभक्ती धरोनी मानसी ओळखी जे मग श्री गुरु। ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक, सगुण क्षणाक्षण करी मनमन करुणा वचने करुणिया। तापत्रयाग्नी तपोळो मी संसार सागरी बुडालो, क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया। ज्ञाननौकी बसवुनी कृपेचा वायू पालानुनी, देहातारक करुणी तारावे माते स्वामिया। ऐशिया करुणा वचनी विनवितसे नामकरणी, मस्तक सिद्धाची आचरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा। तव बोलिला सिद्धमुनी न धरी चिंता अंतःकरणी, उठी तसे आश्वासोनी साकडे फोडीन। तुझे आता ज्यासी नाही दृढभक्ती सदा दैन्य कष्टती, श्रीगुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी। संशय धरुनी मनासी श्रीगुरु काय देईल म्हणसी, तेने गुणे हा भोग भोगसी नाना कष्टे व्याकुळीत। सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार, ऐसा देव कृपासागर तुझ दुपेक्षी सर्वथा। गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदाबोधू, तुझे अंतःकरणी वेदू असे तया चरणावरी। तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही, पर्जन्य पडतो सर्वाठाई कृपा सिंधू ऐसा असे। त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर, सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण। दृढभक्ती जाणा सखोल भूमी, दांभिक ओळखा उन्नत तुम्ही। याची या कारणे मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुसी, म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कनव असे महिमा। प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवुनिया, कल्पतरुची द्यावी उपमा व कल्पिले लाभे त्याचा महिमा। न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरु, ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती। संदेह सोडुनी एकचित्ती ध्याय पादांबुज श्री गुरुचे, तिके परिसोनी नामधारक नमन करोनी शनैक। कर संपुट जोडुनी ऐक विनवितसे सिद्धासी, श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा। फिरवितसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया, स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ। वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया,
गुरुत्रयमूर्ती ऐको कानी, का अवतरले मनुष्य योनी, सर्व सांगावे विस्तारोनी, म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगेंद्र, बारे शिष्या तू पूर्णचंद्र, माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साविला. तू ते महासुख लाधले, गुरुदास्यत्व फळले, परब्रह्म अनुभवले, आजीचेनी तुझ आता. हिंडत आलो सकळ क्षिती, कवना नव्हे ऐशी मती, गुरुचरित्र न पुस्ती, तू ते देखील आजी आम्हा. ज्यासी इह परत्रीचे चाड, त्यासी ही कथा असे गोड, त्रिकरणे करुणी दृढ, एकचित्ते ऐकिजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा, म्हणून भक्ती झाली उंचा. निश्चय मानी माझी या वाचा, लादसी चारी पुरुषार्थ, धनधान्यादी संपत्ती, पुत्रपौत्र श्रुती स्मृती, इह सौख्य आयुष्य गती, अंती गती असे जाणा. गुरुचरित्र कामधेनू, वेदशास्त्र संमत जाणू, अवतारला त्रयमूर्ती आपण, धरुणी नरवेश कलियुगी. कार्यकारण अवतार होवनी येती हरिहर, उतरावया भूमिभार, भक्तजना ते तारावया. ऐकोनी सिद्धाच वचना, प्रश्न करी शिष्यराना, त्रयमूर्ती अवतार किंकारणा, देह धरुणी मनुषी, विस्तारोनी ते आम्हासी. सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागला चरणासी, करुणा वचने करुणिया. सिद्ध मने नामधारका, त्रयमूर्ती तीन गुण ऐका. आदी वस्तू आपण एका, प्रपंच वस्तू तीन दाना. ब्रह्मयाचा रजोगुण, सत्वगुण विष्णू जाण, तमोगुण उमारमण, मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मसृष्टी रचनेसी, पोषक विष्णू परियेसी, रुद्रमूर्ती प्रळयासी. त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती, कार्यकारण अवतार होती, भूमीचा भार पोडिती, प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझ, अंबरीश मनिजय द्विज, एकादशी व्रताची अकाज, विष्णूसी अवतार करविले. अवतार व्हावया कारण, सांगेन तुझ विस्तारून, मग करुणी सावधान, एकचित्ते परियेसा. द्विज करी एकादशी व्रत, पूजा करी अभ्यासगत, निश्चयो करी दृढचित्त, हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रतासी, भंग करावया आला ऋषी, अतिथी ठेवूनी हाटेसी, पावला मुनी दुर्वास. ते दिवशी स्वाधन द्वादशी घडी एक, आला अतिथी कारणिक, अंबरीशास पडला धाक, केवी घडे म्हणून या. ऋषी आले देखोनी, अंबरीशाने अभिवंदोनी, अर्घ्यपाद्य देवोनी, पूजा केली उपचारे. विनवितसे ऋषीश्वरासे, शीघ्र जावे स्नानासी, साधन आहे घटिका द्वादशी, यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊनी नदीसी, अनुष्ठान करते विधीसी, विलंब लागता तयासी. आली साधन घटिका, व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी, नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषी ते. तव आले दुर्वास देखा, पाहुनी अंबिरीशीच्या मुखा, म्हणे भोजन केली सका, अतिथी विन तुरात्म्या. शाप देता दृशीश्वर, राजे स्मरला शारदर, करावया भक्तांचा कैवर, टाकून आला वैकुंठा. भक्तवत्सल नारायण, शरणागताचे रक्षण, बिरुद बोलती पुराणी जाण, धावे धेनू वत्सासी जैसी. शापिले ऋषीने द्विजासी, जन्मावे गा अखिल योनीसी. तव पावला ऋषिकेशी, येऊनी जवळी उभा ठेला, मिथ्या नव्हे ऋषीचे वचन. द्विजे धरिले श्री विष्णुचरण, भक्तवत्सल ब्रीददान, तया विष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी, तुवा शापिले अंबिरेशासी, राखीन आपुल्या दासासी, शाप आम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर, केवळ ईश्वर अवतार, फोडावयास भूमिभार, कारण असे पुढे म्हणतसे. जाणोनी ज्ञानी शिरोमणी, म्हणे तप करिता युगेक्षोणी, भेटी नव्हे हरिचरणी, भूमीवरी दुर्लभ. शापसबंधे अवतारोनी, येईल लक्ष्मी घेऊनी, तरावया लागोनी, भक्तजना समजता परोपकार संबंधेसी. शाप द्यावा विष्णूसी, भूमिभार फेडावयासी, कारण असो म्हणूनिया. ऐसे विचारुनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी, अवतारोनी भूमीसी, नाना स्थानी जन्मावे. सिद्ध प्रसिद्ध होसी वेळ 10, उपर अवतार पूर्ण 10. सहज तू विश्वात्मा महा, स्थूळ सूक्ष्मी वससी तू. ऐसा कार्यकारण शाप, अंगीकारी जगाचा बाप. दुष्टावरी असे कोप, सृष्टी प्रतिपाळ करावया. ऐसे 10 अवतार झाले, असे तुवा करणे ऐकले. महाभागवती विस्तारिले, अनंतरूपी नारायण, कार्यकारण अवतार होती. क्वचित प्रकट क्वचित गुप्ती, हे ब्रह्मज्ञानी जाणते. मूढमती काय जाणे, अनेक सांगेन तुझ. विनोद झालासे सहज, अनुसया अत्रि ऋषीची भाज. पतिव्रता शिरोमणी, तिथे गृही जन्म जाहले. त्रयमूर्ती अवतरले, कपटवेश धरुनी आले. पुत्र जाहले त्रियेचे, नामधारक पुसे. सिद्धासे विनोदकथा निरोपिलीसी, देव अतिप्रकटवेशी. पुत्र जाहले कौने परी,
अत्रि ऋषी पूर्वी कवन, कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन, विस्तारोनी मज सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर. पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोर, सकलाभीष्ट साधती.